नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत दीपावली आणि लक्ष्मीपूजनाचा खरा इतिहास. लक्ष्मी गणेश पूजन का करतात यामागचं गूढ सत्य आणि श्री गणेश लक्ष्मीचा मानसपुत्र का म्हणतात, ही 3 प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात. पण त्याची खरी कारणं, त्यामागचा इतिहास आणि आध्यात्मिक अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. चला तर मग जाणून घेऊया या दिव्य परंपरेमागचं रहस्य. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी लक्ष्मीचा गर्व होतो. याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांचा गर्व संपवायचा होता. म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही. माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही, त्यामुळे भगवान विष्णूचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली. मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतींकडे पोहोचली. माता पार्वतीला 2 मुलगे होते, म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले की ती आपला एक मुलगा दत्तक घेऊ शकते. माता पार्वतीला माहीत होते की लक्ष्मीजी एका जागी फार काळ थांबत नाहीत, त्यामुळे ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. पण तिची वेदना समजून माता पार्वतीने तिला आपला मुलगा गणेश दिला. म्हणून लक्ष्मीच्या पूजेपूर्वी गणेशाची पूजा केली जाते. माता पार्वतीचा पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि ती गणेशाची खूप काळजी घेईल असे तिने सांगितले. हेच कारण आहे की जो कोणी हिंदू धर्माचा आहे, जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो, त्याला प्रथम गणेशाची पूजा करावी लागते. कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्यानंतरच ती यशस्वी आणि संपन्न मानली जाते. श्री स्वामी समर्थ.